10वीला मुलाला 94% मार्क्स होते. आता इतके चांगले पर्सेंटेज आहेत म्हणून घरच्यांनी काय केलं तर मुलाला कोचिंग क्लासेसमध्ये JEEच्या कोचिंगसाठी पाठवलं. ठीक आहे. आता 11वीला सुरुवातीला अभ्यास तर व्यवस्थित चालू होता, परंतु नंतर जो आहे तो अभ्यास जो आहे तो एकतर कमी होऊन आणि बॅकलॉग्स क्रिएट झाले. का? कारण काय, एकतर डिस्ट्रॅक्शन्स असेल आणि दुसरं म्हणजे काय, अजून आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे 12वीत अभ्यास करू. ठीक आहे. या मानसिकतेतून एकतर 11वी व्यवस्थित झाली नाही त्यामुळे बॅकलॉग्स क्रिएट झाले. सेकंड, 12वीला व्यवस्थित स्टार्ट झालं परंतु एकतर बॅकलॉग्स असल्यामुळे 12वीचा सिलेबससुद्धा नीट समजला नाही. ठीक आहे. JEEच्या कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्याला पाठवलं होतं आणि ती JEEची राहिलेली बाजूलाच आता तर CETवरती विद्यार्थी शिफ्ट होते. ठीक आहे. आणि होतं असं की आत्ताच्या स्टेजला जर बघाल तर ना मुलाची JEEची कोचिंगची व्यवस्थित प्रिपरेशन झालेली आहे. सेकंड म्हणजे त्यांना आता JEEवरून CETवरती शिफ्ट व्हायचा विचार करलेला आहे. आणि थर्ड म्हणजे काय, बोर्ड एक्झामची सुद्धा प्रिपरेशन झालेली नाही. ठीक आहे. खरं तर एकतर त्या विद्यार्थ्याला घरच्यांनी असेल ते हॉस्टेलचा खर्च असेल, त्या मेसचा खर्च असेल आणि जे काही कोचिंग क्लासची भरमसाठ फी असेल, या सगळ्या गोष्टी घरच्यांनी मॅनेज करून त्या मुलाला कोचिंग क्लासेसला पाठवलेलं आहे. मात्र झालंय असं की ना हातात JEEचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे, आता विचार करतोय की CETवरती शिफ्ट करायचं आणि थर्ड म्हणजे बोर्ड एक्झामची सुद्धा प्रिपरेशन झालेली आहे. खरं तर ही सिच्युएशन एका विद्यार्थ्याची नाही आहे. जे मला डाऊट्स विचारतात त्यापैकी सगळ्या बहुतांश मुलांची हीच सिच्युएशन आहे. ठीक आहे. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही काहीतरी वेगळे आहात किंवा तुम्हालाच व्यवस्थित प्रिपरेशन झालं नाही आहे. जरी सुद्धा आत्तापर्यंत काय प्रिपरेशन झाले आहे यापेक्षा आता पुढचा जो वेळ आपल्याकडे शिल्लक आहे याच्यामध्ये आपले प्रिपरेशन काय करायचे हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर नमस्कार सगळ्यांना, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना हा काहीतरी वेगळा आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त तुम्हाला 2-4 गोष्टी सांगणार आहे. एकतर आपली बोर्ड एक्झाम एका महिन्यांवरती येऊन टेपलेली आहे. ठीक आहे. आपली CET एक्झाम एप्रिल महिन्यात पहिला अटेम्प्ट आहेत, मे महिन्यात सेकंड अटेम्प्ट आहे. त्यामुळे पुढचे 4 महिने जे आहेत ना ॲटलिस्ट आपल्याकडे व्यवस्थित शिल्लक आहेत. ओके. त्यामुळे आता एक काम करायचं आहे. पहिली गोष्ट, आता 1 जानेवारी आजपासून स्टार्ट होते. त्यामुळे आत्तापर्यंत किती अभ्यास केला आहे यावरती रिग्रेट करण्यापेक्षा किंवा माझं 11th व्यवस्थित नाही आहे, 12th व्यवस्थित नाही आहे, यापेक्षा मला पुढचे जे दिवस येणार आहेत याच्यामध्ये मला काय करायचं आहे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी हेच कव्हर केलं आहे. सिम्पल स्टेप सांगितलेत की जानेवारी ते एप्रिल आणि मार्च या 5 महिन्यामध्ये तुमची प्रिपरेशन काय असली पाहिजे, तुम्हाला काय केलं पाहिजे, कोणत्या स्टेप्स केल्या त्या फक्त तुम्हाला फॉलो करायचं. एक बेस्ट रोडमॅप मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. पहिली गोष्ट, जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची सुद्धा लिंक दिली आहे, त्या ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन व्हा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स असतील ना त्या ग्रुप तुम्हाला सगळी मिळू दे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. खरं आज 1 जानेवारी आहे. एकतर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मे बी आजपासून किंवा उद्यापासून आपल्या CET एक्झामचे जे रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन्स फॉर्म्स आहेत ते स्टार्ट होत आहेत. ठीक आहे. घाई गडबडीमध्ये इतक्या लवकर पण कोणी फॉर्म भरायची गरज नाही आहे. मी लवकरच त्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल व्हिडिओ आणतो आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला स्टार्ट करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आज 1 जानेवारीपासून तर भरपूर मुलं रिझॉल्युशन्स करतात की मला 99% स्कोअर करायचा आहे, 90+ स्कोअर करायचा बोर्ड एक्झाममध्ये. मात्र ॲट द एंड सगळ्यात काय गरजेची गोष्ट आहे, तुमची प्रिपरेशन किती तुम्ही फोकस करताय. फक्त विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट बघून, टॉपरचे इंटरव्ह्यू बघून जर वाटत असेल की मी सुद्धा स्कोअर करू शकतोय, त्यापेक्षा एकतर तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. उगाचच काय होतं की एखाद्या विद्यार्थ्याने स्कोअर केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पण वाटायला लागतं की आपल्याला स्कोअर होऊ शकतो आणि होतो. एक लक्षात ठेवा, बोर्ड एक्झाम असेल किंवा CET एक्झाममध्ये चांगला स्कोअर करणं इतकं काही डिफिकल्ट नाही. फक्त काय तर तुमचे डिस्ट्रॅक्शन्स तुमच्या अभ्यासापेक्षा जास्त मोठे आहेत. ठीक आहे. ते फक्त थोडं बाजूला केलं तर नक्की चांगला तुमचा स्कोअर होऊ शकतो. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय तर जानेवारी महिन्याचा आपला प्लॅन काय. एक म्हणजे आज ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावेळेपासून एकतर लक्षात ठेवा, जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पहिला फोकस ना बोर्ड एक्झामची प्रिपरेशन. ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही बोर्ड आणि CET या 2 गोष्टींवरती फोकस करसाल तर पहिली प्रायोरिटी शक्य तेवढी बोर्ड एक्झामवरती द्या. ठीक आहे. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकतर आपल्या थेरॉटिकल कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत आणि दुसरं आहे फॉर्म्युला. हे का गरजेचं आहे सांगतो. ज्यावेळी तुमची बोर्ड एक्झाम संपेल त्यानंतर पटकन तुम्हाला CETचे न्यूमरिकल स्टार्ट करण्यासाठी ही थेअरी आणि हे फॉर्म्युला गरजेचंच नाहीत. परत तुम्हाला जास्त याच्यावरती वेळ खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे आता बोर्ड एक्झाममध्येच या थेरॉटिकल कन्सेप्ट आणि फॉर्म्युले सगळे परफेक्ट करा. सेकंड म्हणजे काय, मी मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं की आता PCMचे चॅप्टर इन डेप्थ बोर्डसाठी प्रिपेअर करू नका, फक्त त्याचे IMP क्वेश्चन्स प्रिपेअर करा. आता मी मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं की रेड झोन आणि येलो झोन असे 2 प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. तर फिजिक्स
या सब्जेक्टसाठी जे इम्पॉर्टंट किंवा क्वेश्चन बँक आहे ती मी अपलोड करेलच. ठीक आहे. मग मी काय ठरवलं आहे, तर सगळ्या चॅप्टरची क्वेश्चन बँक मी ॲट अ टाईम अपलोड करत नाही, कारण का ती मला सुद्धा आत्ता प्रिपेअर करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टरची, म्हणजे फिजिक्सच्या प्रत्येक 16 चॅप्टरची प्रत्येक चॅप्टर वाईज मी क्वेश्चन बँक ॲपमध्ये अपलोड करत जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यात एक कोर्स असेल तुम्हाला फ्री बॅच नावाचं, त्याच्यामध्ये एनरोल करा. जास्त काही नाही, ₹1 त्याची फी आहे. ठीक आहे. ती पण प्लॅटफॉर्म चार्जेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एनरोल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या मी नोट्स पण अपलोड करत जातोय. ठीक आहे. आणि तुम्हाला एकतर मी काय करेल, तर क्वेश्चन बँकसुद्धा अपलोड करेल. तुम्हाला काय करायचं आहे, रेड झोनमध्ये जे क्वेश्चन्स मी दिलेले असतील ते रेड झोनमधले क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तर मी नोट्समध्ये दिले, ती सगळी फक्त परफेक्ट करायची आणि 2च गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे. ठीक आहे. मी आता मला वाटतं उद्या किंवा परवा, म्हणजे 2 दिवसात मी पहिल्या चॅप्टरचे अपलोड करेल आणि 30 जानेवारी किंवा 31 जानेवारीपर्यंत सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चनची क्वेश्चन बँक मी त्या ॲपमध्ये अपलोड केलेली असेल. ठीक आहे. या जानेवारी महिन्यामध्ये. आता राहिला प्रश्न केमिस्ट्री आणि मॅथ्सचा काय, तर मी अजून तरी त्याच्यावरती काही विचार केला नाही. मात्र केमिस्ट्री आणि मॅथ्सचे ॲटलिस्ट PYQ तरी तुम्ही परफेक्ट करा, हे बोर्डसाठी सांगतोय. ओके. थर्ड आहे ते म्हणजे काय, रिव्हिजन आणि सेल्फ एक्सप्लेनेशन टेक्निक, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की बोर्ड एक्झामसाठी सगळ्यात गरजेचं आहे जास्तीत जास्त रिव्हिजन करणं. त्यामुळे फक्त सिलेबस कवर करून उपयोग नाही आहे, जास्तीत जास्त रिवाईज करा. नाहीतर तुम्ही सिलेबस तरी कवर कराल, परंतु मागे जो सिलेबस किती कवर केला आहे ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करा, तर सेल्फ एक्सप्लेनेशनची टेक्निक, म्हणजे जी कन्सेप्ट किंवा जो क्वेश्चन तुम्ही शिकताय किंवा पाठांतर करताय तो क्वेश्चन स्वतःलाच एक्सप्लेन करायचा एका पेजवरती. ठीक आहे. हे खूप गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय, JEE मेन्सचा पहिला अटेम्प्टसुद्धा या एक्झाममध्ये, म्हणजे या जानेवारी मंथमध्ये तो व्यवस्थित द्या. त्याचा रिझल्ट बघा. जर पर्सेंटाईल खूप कमी आलं तर लवकरात लवकर CETवरती शिफ्ट व्हा. गेल्या वर्षी कित्येक मुलं अशी आहेत ज्यांनी JEE मेन्सच्या सेकंड अटेम्प्टपर्यंत वाट बघितल्यानंतर शिफ्ट झाली CETवरती. असं काही करू नका. जर वाटत असेल JEE मेन्स होत नाही आहे, चांगला स्कोर येत नाही आहे, लवकरात लवकर CETवरती शिफ्ट व्हा. ठीक आहे. हे असणार आहे आपल्या जानेवारीचा रोडमॅप. ठीक आहे. आता सेकंड म्हणजे काय, तर फेब्रुवारीमध्ये लक्षात ठेवा सगळ्यात गरजेचं आहे आपलं बोर्ड एक्झाम. ठीक आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कम्प्लिटली फोकस तुमचा बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि रिव्हिजनवरती. फेब्रुवारीमध्ये आपण सेकंड काय करणार आहोत, तर लवकरात लवकर जशी आपली बोर्ड एक्झाम संपेल ना, आपण CETच्या प्रिपरेशनला स्टार्ट करणार, जे खूप गरजेचं आहे. बोर्ड एक्झाम झाल्यानंतरच लवकरात लवकर आपल्याला बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन संपवायचे आहे आणि त्यानंतर CETवरती शिफ्ट व्हायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त वेळ आपल्याला मिळेल. ठीक आहे. हे असणार आहे फेब्रुवारीचं प्लॅनिंग. थर्ड आहे आपला मार्च हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्रुशियल मंथ असणार आहे. का, कारण का CET एक्झामच्या आधी एक तर मार्च महिन्यामध्ये आपल्याला 3 टार्गेट्स करायचे. एक म्हणजे काय, जास्तीत जास्त सिलेबस कवर CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. ठीक आहे. जास्तीत जास्त 11चा असेल किंवा 12चा असेल, तो सगळ्यात जास्त सिलेबस जे शक्य तेवढा कवर करायचा आहे. सेकंड आहे ते म्हणजे वन शॉट लेक्चर्समध्ये प्रत्येक चॅप्टर कवर करायचं आहे. आता वन शॉट लेक्चर्स मी त्यावेळी सांगेल सुद्धा, आणि क्रॅश कोर्ससुद्धा कोणते बेस्ट आहेत ते सुद्धा सांगेल, आणि फिजिक्सची सुद्धा फ्री बॅच मी त्यावेळी लॉन्च करेल. ठीक आहे. आणि थर्ड आहे ते म्हणजे काय, क्वेश्चन प्रॅक्टिस, जे सगळ्यात गरजेचे आहे. फक्त थिअरॉटिकल कन्सेप्ट वाचून तुम्हाला जर वाटत असेल की CETमध्ये 98-99% स्कोर होतात, तर तसं नाही आहे. जेवढी जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व कराल तेवढं जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुमचं जे पर्सेंटाईल आहे ते खूप चांगलं स्कोर होईल. ठीक आहे. या 3 गोष्टी आपल्याला मार्च महिन्यात करायची, त्यामुळे जो क्रुशियल मंथ आहे तो मार्च आहे. ठीक आहे. आता त्यावेळी माझी व्हिडिओ सिरीजसुद्धा चालू असेलच, मात्र हे तुम्हाला एक आयडिया देतो आहे की पुढच्या 5 महिन्यामध्ये आपला रोडमॅप काय असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जर बघाल तर आपला पहिला CETचा जो अटेम्प्ट आहे तो आपला एप्रिल महिन्यात असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय, पहिल्या अटेम्प्टमध्ये भलेही जितका सिलेबस कवर झाला आहे त्यावरती CET एक्झामला सामोरं जाणं. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॉक टेस्ट अटेम्प्ट करणं. आता मॉक टेस्ट ज्या आहेत ना त्या मी दरवर्षी प्रोव्हाइड करतो, त्यामुळे या वर्षीसुद्धा कमीत कमी प्राईसमध्ये, म्हणजे सगळ्यात कमीत कमी प्राईसमध्ये एक बेस्ट टेस्ट सिरीज मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल विथ पर्सनल मेंटरशिप. ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट, रिव्हिजन आणि 11चा सिलेबस, या 3 गोष्टी आपल्याला एप्रिलमध्ये कवर करायच्या. ठीक आहे. हे असणार एप्रिलचा प्लॅन. आणि मेमध्ये लक्षात ठेवा आपला CETचा फायनल अटेम्प्ट असणार आहे, आणि त्यानंतर आपली काउन्सिलिंग स्टार्ट होते, म्हणजे कोणतं कॉलेज आपल्याला मिळू शकतं, कॉलेजची चांगली लिस्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 5 महिने आपल्याकडे शिल्लक आहेत. जानेवारी फेब्रुवारी जास्तीत जास्त फोकस बोर्ड एक्झामवर असणार आहे, आणि मार्च एप्रिल आणि मे कम्प्लिटली हे 3 किंवा 2.5 महिने जे आहेत ते आपली असणार आहेत CETवरती फोकस करायचे. त्यामुळे लक्षात ठेवा, आज 1 जानेवारी आहे. आजपासून तुम्ही जी काही रिझॉल्युशन्स करताय ते मला माहिती नाही आहे, परंतु एक इम्पॉर्टंट काय,
जी काही डिस्ट्रॅक्शन्स असतील ती थोडी बाजूला ठेवा आणि सिरियसली या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करा. कारण का बोर्ड एक्झामचा सुद्धा स्कोर तुमचा 4th इयर प्लेसमेंटच्या वेळी खूप उपयोगाला येणार आहे आणि CET वरतीच तुमचं कॉलेज ठरणार आहे. ठीक आहे. कित्येक मुलं अशी आहेत ज्यांचं पर्सेंटाईल 0.1 पर्सेंटाईलमुळे विद्यार्थ्यांच्या रँक्स 1 ते 2,000चा डिफरन्स येतो आणि त्यावरती मुलांची चांगली कॉलेजेस जे आहेत Tier 1 Tier 2 त्यांचे मिस होतात. त्यामुळे या गोष्टींचा चांगला विचार करा आणि चांगला अभ्यास करा. तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.